चला तर मंडळी, आज करूयात मोदक. आता हे मोदक बघून वाटते ना तुम्हाला की चॉकलेटचे मोदक आहेत, तर हे चॉकलेटचे मोदक नाहीत. चला दाखवते कशाचे आहेत ते. आता पॅनमध्ये तूप घातले थोडंसं 1 चमचा, आणि त्याच्यात आवडीचे ड्रायफ्रूट खसखस घालायचे. तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचे. नंतर किसलेलं सुकं खोबरं घालायचे, तेही परतून घ्यायचे. आणि आता हे परतून झाल्यानंतर काढून घ्यायचे. त्याच्यात पुन्हा तूप घालायचे आणि गव्हाचं 1 वाटी पीठ घालायचं आहे. पीठ अगदी घरभर छान सुगंध पसरेपर्यंत पीठ छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. पीठ चांगलं भाजल्याशिवाय मोदक आपले छान लागणार नाहीत. आता पीठ भाजून झालेत. पुन्हा त्याच पॅनमध्ये मी पाऊण वाटी गूळ घातला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे गूळ वितळवून घ्यायचं आहे. गुळाचा आपल्याला पाक तयार करायचा नाही, फक्त गूळ वितळवून घ्यायचा आहे. गूळ वितळला की त्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट घालायचे आहेत. पुन्हा छान त्यात मिक्स करायचे आहेत आणि नंतर गव्हाचं पीठ घालायचं आणि छान हे असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, आपलं प्रमाण सगळं बरोबर होतं म्हणून आपलं हे मिश्रण एकदम परफेक्ट तयार झाले. आता प्लेटमध्ये मी थोडेसे पिस्ता घेतलेत. आता हे साच्याला तूप लावून घेतले. साच्यामध्ये खाली टोकाला पिस्ता घालायचा आहे, म्हणजे मोदकाला मस्त असा टोकावरती पिस्त्याचा छान कलर दिसतो. आणि त्याच्यामध्ये हे पीठ घालायचं आहे. पहा कसा मस्त मोदक तयार झाला आहे. झालेत की नाही छान मोदक? हे कशी वाटली रेसिपी? मस्त आहे ना? मग काय, करून बघणार ना?